परमानंद सद्गुरु साईनाथ महाराज। गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर द्वारकामाई बांधकामाचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांनी घेतले साईबाबांचे दर्शन। श्री साईबाबा मंदिरात भक्तिमय वातावरणात सत्यनारायण महापूजा, गुरुपूजन व महाप्रसाद, ट्रस्टीकडून आमदारांचा सत्कार। नवापूर येथील मंगलदास पार्क परिसरातील श्री साईबाबा भक्त मंडळ संचलित श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला श्री सत्यनारायण महापूजा, गुरुपूजन, अभिषेक, आरती व महाप्रसादाचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला। या प्रसंगी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिरात उपस्थित भाविकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी श्री साईबाबा भक्त मंडळाच्या ट्रस्टी व पदाधिकाऱ्यांनी आमदार शिरीष कुमार नाईक व नगराध्यक्ष जयवंत जाधव, उद्योजक धनंजय गावित, तहसीलदार दत्तात्रय जाधव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या द्वारकामाई बांधकामाचा शुभारंभही विधिवत पूजन करून करण्यात आला। मंदिराचे अध्यक्ष राकेशभाई के राणा व त्यांच्या सहपत्नी तसेच उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील व त्यांच्या सहपत्नी यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन व शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमात काकड आरती, ध्वजारोहण, सामुदायिक अभिषेक, गुरुपूजन, श्री साई सच्चरित्र ग्रंथपारायण, मध्यान्ह आरती, धूप आरती, श्री सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक सोहळ्यास मंदिराचे ट्रस्टी, पदाधिकारी, सदस्य, महिला भक्त, नागरिक व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री साईबाबा भक्त मंडळाच्या माजी नगरसेवक अजय पाटील, प्रकाश पाटील, रमलाभाई राणा, सुरेश पाटील, प्रकाश खैरनार, अकेश अहिरे, संजय पटेल, रजनीश पाटील, हेमंत हिंगू, निलेश जोशी, प्रेमेंद्र पाटील, सुनील चौधरी, मोहन ठाकरे, जागृती भावसार, दर्शन पाटील, मनोज बोरसे, मनोज प्रजापत, कमलेश लखलानी, संदीप सूर्यवंशी, प्रशांत पाटील, रजनी परदेशी, देवांग मोरे, अभय वळवी, भावेश सोनवणे, रोशन पाटील, छगन जगताप सह सर्व पदाधिकारी, ट्रस्टी, स्वयंसेवक आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले। तदनंतर आमदार शिरीष कुमार नाईक यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले। आज सुबह से गुरु पूर्णिमा के त्यौहार के होते हुए साई मंदिर कंटिन्यूस 30वें साल में आगे बढ़ रहा है। आज गुरु पूर्णिमा का बहुत उत्साहपूर्वक लंबी लाइन पे भक्तों दर्शन का और प्रसाद का लाभ ले रहे हैं। सुबह द्वारका माई का भूमि पूजन हुआ और भूमि पूजन के बाद इधर पारायण हुआ। पारायण के बाद दोपहर की आरती, शाम की आरती और इतने लंबे भक्त और सबके लिए 9 बजे तक सीरा प्रसाद की व्यवस्था की गई है, केले का प्रसाद की व्यवस्था की गई है। भक्तों नवापुर के बहुत उमंग से अभी भी लंबी लाइन से दर्शन कर रहे हैं। ओम साई राम। पूर्णिमा निमित्त श्री साईबाबा भक्त संकलित श्री साई मंदिर नवापूर मंगलदास पार्क येथे सकाळपासून भक्तांनी आपले दर्शनासाठी रांग लागली होती। सकाळी काकड आरती, त्यानंतर ध्वजारोहण, त्याच्यानंतर अभिषेक, गुरुग्रंथाचे पारायण आणि विशेष म्हणजे आज गुरुपौर्णिमा निमित्त द्वारकामाईचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमात नवापूर वासियांनी भरभरून सहभाग दिला, त्याबद्दल आम्ही सर्व भक्तांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त